हॅलो स्टुडंट्स, आपण एसी सर्किट या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचं न्यूमरिकल्स बघणार आहोत. ओके, चला या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचं काय न्यूमरिकल्स कंप्लीट केलेलं आहे, त्या पुढील न्यूमरिकल आपण आता या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. क्लियर? चला तर आजच्या व्हिडिओचं फर्स्ट न्यूमरिकल लिहा बरं. 10 microfarad capacitor, a 10 microfarad capacitor is charged to a 25 volt of potential. Is charged to a 25 volt of potential. Full stop. The battery is disconnected. And a pure 100 millihenry coil is connected across the capacitor. A pure 100 millihenry coil is connected across the capacitor so that LC oscillations are set up. LC oscillation are set up. Full stop. Calculate the maximum current in the coil. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर मॅक्झिमम करंट फाइंड करायचं आहे. चला आधी याचं गिवन डाटा बघूया की गिवन डाटा काय दिलेला आहे. ओके, चला लक्ष द्या. काय बघणार? गिवन डाटा. लक्ष द्या, गिवन डाटा काय म्हटलाय क्वेश्चन मध्ये. 10 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. 10 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर जर म्हटलं म्हणजे याचा अर्थ असं की कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरची व्हॅल्यू झाली, म्हणजे याचा अर्थ कॅपिटल सी ची व्हॅल्यू दिलेली आहे किती? 10 मायक्रोफॅरेड. परत 10 मायक्रोफॅरेड म्हणजेच काय, तर 10 इंटू मायक्रोफॅरेडचा फॅरेड बनवा 10 to the power -6 फॅरेड. बरोबर. त्यानंतर तुम्हाला आणखी काय दिलेलं आहे पुढं? is charged to a 25 volt potential. 25 volt potential दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला V दिलेला आहे. काय दिलेला आहे? V. किती? 25 व्होल्ट. काय दिलेला आहे? 25 व्होल्ट V दिलेला आहे. and the battery is disconnected. जी 25 व्होल्टची बॅटरी लावली तिला काढून त्या ठिकाणी इंडक्टरची कॉईल लावलेला आहे, ज्या कॉईलचं इंडक्टन्स दिला आहे तुम्हाला 100 मिली हेनरी. म्हणजे इंडक्टन्स L दिलेला आहे तुम्हाला 100 मिली हेनरी. बरं, मिली हेनरी चालणार नाही म्हणून 100 इंटू 10 to the power काय करणार? -3 हेनरी. मिली हेनरीचं हेनरी करण्यासाठी काय करावं लागेल? 10 to the power -3 हेनरी. आणि टू फाइंड मध्ये तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? मॅक्झिमम करंट फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? मॅक्झिमम करंट. बघा कसं फाइंड करतोय. टू फाइंड मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे मॅक्झिमम करंट म्हणजेच I. बघा लक्ष द्या, क्वेश्चन मध्ये LC ऑसिलेशन होत आहे असं दिलेलं आहे. आणि LC ऑसिलेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिकल एनर्जी हे कशामध्ये कन्वर्ट होतो? मॅग्नेटिक एनर्जी मध्ये. आणि मॅग्नेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होतो? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. म्हणजे व्हेरी सिंपल, इन LC ऑसिलेशन द एनर्जी इज कन्झर्व्ड. एनर्जी लॉस नाही, फक्त कन्वर्ट होतो. म्हणजे एनर्जी काय होतो? कन्झर्व्ड. लिहायचं सांगू शकतो आपण की इन LC ऑसिलेशन द एनर्जी इज कन्झर्व्ड. एनर्जी काय होतो? कन्झर्व्ड. एनर्जी कन्झर्व्ड होतो म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिकल एनर्जी हे कशामध्ये कन्वर्ट होतो? मॅग्नेटिक एनर्जी मध्ये. म्हणून इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक एनर्जीला आपण काय करू शकतो? इक्वल करू शकतो. काय करू शकतो? इक्वल. बरं, करंट फाइंड करायचा आहे, पण इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ Q0² डिवायडेड बाय C इक्वल टू मॅग्नेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ LI². बरोबर. काय असतो? इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ Q0² डिवायडेड बाय C आणि मॅग्नेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ LI². बरं, मला सांगा रे, क्वेश्चन मध्ये तुम्हाला C तर दिलेला आहे, बट तुम्हाला Q0 दिलेला आहे का? नाही.
म्हणून लक्षात ठेवा, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये याच ठिकाणी आपण असं पण फाईंड केलं होतं, हाफ क्यू नॉट स्क्वेअर डिवाइड बाय सी म्हणजेच हाफ सीव्ही स्क्वेअर होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये बघा, एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर आपण फाईंड केलं, त्यामध्ये इक्वल टू हाफ एल आय स्क्वेअर. यामधलं हाफ आणि हाफ काय होणार, कॅन्सल होणार. मला आय पाहिजे असल्यामुळे मी एल इकडे घेऊन येणार. तर मला सांगा आय स्क्वेअर इक्वल टू सीव्ही स्क्वेअर, एल इकडे येईल त्याच्या डिवाइड मध्ये एल. इथं समजलं? तर समजलं. बरं, सी ची व्हॅल्यू काय रे, तर सी ची व्हॅल्यू 10 इंटू 10 टू द पॉवर -6 इंटू व्ही ची व्हॅल्यू काय, तर व्ही ची व्हॅल्यू आहे 25. तिथे लिहिणार मी 25 डिवाइड मध्ये एल. एल ची व्हॅल्यू 100 इंटू 10 टू द पॉवर -3, 100 इंटू 10 टू द पॉवर -3. बरोबर. आता मला सांगा 10 चा पॉवर -3 -6 ला कट करेल तर -3 उरेल, आणि 10 100 ला कट करेल तर काय उरेल 10. तर मला सांगा इथे काय उरेल 25 आहे इंटू 10 टू द पॉवर -3 आणि डिवाइड मध्ये 10. सो इक्वल टू 25 इंटू 10 टू द पॉवर -3 आणि 10 चा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 वर जाणार तर काय होणार 10 टू द पॉवर -1. तर मला सांगा आय स्क्वेअर इक्वल टू मला मिळेल 25 इंटू 10 टू द पॉवर -4 मिळेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, आय इक्वल टू 25 चा स्क्वेअर रूट 5 आणि 10 टू द पॉवर -4 चा स्क्वेअर रूट 10 टू द पॉवर -2. बरं, याला जर सिम्प्लिफाय केलो म्हणजे 10 चा पॉवर -2 याला जर अप्लाय केलो तर होणार 0.05 एम्पियर. दिस इज द मॅक्झिमम करंट. हा काय होणार मॅक्झिमम करंट. काय लक्षात. तर अशा टाइपने आपण काय फाइंड केलं मॅक्झिमम करंट. काय लक्षात, समजलं का? अरे समजलं का? बरं लिहा. एक मिनिट, थोडं कुठं रॉंग झालं. अरे बघा इथे व्ही स्क्वेअर आहे ना, तर 25 चा स्क्वेअर होणार. अरे होणार की नाही, म्हणजे याचा अर्थ आहे 25 चा स्क्वेअर असणार, 25 चा स्क्वेअर असणार. मग याला जर 25 चा स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड जर केलं तर 25 चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. तर इथे काय राहणार रे 25 इंटू 10 टू द पॉवर -2 अप्लाय जर केलं तर 0. काय होणार 25 होणार. ओके, सॉरी थोडं मिस्टेक झालं. मिस्टेक म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू पुट करते वेळी मिस्टेक झालं होतं. व्ही ची व्हॅल्यू 25 आहे, पण व्ही चा स्क्वेअर असल्यामुळे 25 चा काय होणार स्क्वेअर होणार. क्लिअर झालं. आता लिहा, आता बरोबर आहे. बरं लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. 100 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर is charged with a 50 volt source supply, full stop. Then source supply is removed and the capacitor is connected across an inductance, comma, as a result of which 5 ampere current flows through the inductance. 5 ampere current flows through the inductance. Full stop. Calculate the value of the inductance. Calculate the value of the inductance. झालं बघा. आता जो बघितला आपण त्याच क्वेश्चन सारखे क्वेश्चन आहे, फक्त डिफरन्स एवढा आहे की आता करंट दिलेला आहे, इंडक्टन्स फाइंड करायचा आहे, बाकी गोष्टी सेम आहेत. बघा कसं होईल. बघा लक्ष द्या. गिवन डाटा तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय का 100 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज चार्ज विथ 50 व्होल्ट पॉवर सप्लाय. म्हणजे तुम्हाला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर दिलेला आहे किती 100 मायक्रोफॅरेड. याला कन्वर्ट करा, तुम्हाला 100 इंटू 10 टू द पॉवर -6 फॅरेड मिळेल. त्यानंतर दुसरं पॉवर सप्लाय व्होल्ट इक्वल टू किती तुम्हाला दिलेला आहे 50 व्होल्ट सप्लाय. किती व्होल्ट सप्लाय दिलेला आहे 50 व्होल्ट सप्लाय. त्यानंतर देन द सोर्स सप्लाय इज रिमूव्ड अँड द कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस अन इंडक्टन्स, as a result of which 5 ampere current flows through the inductance. 5 ampere current म्हणजे याचा अर्थ तुम्हाला I सुद्धा दिलेला आहे किती 5 ampere. आणि टू फाइंड
मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे काय तर इंडक्टन्स फाइंड करायचा आहे, म्हणजे एल फाइंड करायचा आहे. बरोबर. चला लक्ष द्या काय होणार सोल्युशन. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. आता जो आपण बघितला त्याच टाईपचं कन्सेप्ट आहे एकदम. त्यामध्ये तुम्हाला काहीच म्हणजे फॉर्म्युला पण चेंज करावा लागणार नाही. बघा काय होणार. आपल्याला माहित आहे की एलसी ऑसिलेशन होत असल्या कारणामुळे एनर्जी कंझर्व होतो आणि एनर्जी कंझर्व झाल्या कारणामुळे इलेक्ट्रिकल एनर्जी हे मॅग्नेटिक एनर्जीच्या इक्वल असतो. बरं, इलेक्ट्रिकल एनर्जीचा फॉर्म्युला आताच आपण बघितला होता, हाफ CV² डायरेक्ट यूज करतो कारण का क्वेश्चन मध्ये सी आणि व्ही दिलेला आहे म्हणून. मॅग्नेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होतो हाफ LI². हाफ आणि हाफ कॅन्सल होणार. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे एल, म्हणून I² इकडे घेऊन या. म्हणजे देअरफॉर L = CV², I² इकडे येणार त्याच्या डिवाइड मध्ये येणार. बरोबर. सो इक्वल टू सी ची व्हॅल्यू काय 100 × 10⁻⁻6 इंटू व्ही ची व्हॅल्यू काय 50. पण त्या 50चं काय आहे स्क्वेअर, तर काय होणार स्क्वेअर डिवाइड मध्ये आय ची व्हॅल्यू काय 5 त्याचं स्क्वेअर. ओके बरोबर. सो इक्वल टू 100 म्हणजे 10⁻² इंटू 10⁻⁻6 5 चा स्क्वेअर 25 आणि एक 0 असल्यामुळे स्क्वेअर असल्यामुळे 2 0 येणार. डिवाइड मध्ये 5 चा स्क्वेअर 25 होणार. काय होणार. सो इक्वल टू 10⁻² आणि 10⁻⁻6 दोन्ही एकमेकाला कॅन्सल आउट करणार, म्हणजे याचा अर्थ 10⁻⁻4 असणार. आणि या 25 चा 2500 ला डिवाइड करणार, म्हणजे याचा अर्थ 100 उरणार. तर इथे काय येणार 100. डिवाइड म्हणजे 10 तर कॅन्सल झाले. सो इक्वल टू 10⁻⁻4 आणि 100 म्हणजे 10⁻² इंटू 10⁻⁻4. इथे मला काय मिळणार इंडक्टर. बरं, इंडक्टर किती मिळणार 10⁻² इंटू 10⁻⁻4 म्हणजे 10⁻⁻2 मिळणार. बरं, 10⁻⁻2 म्हणजेच काय रे, तर 10⁻⁻2 म्हणजे 0.01 हेनरी. अशा टाइपने तुम्हाला काय मिळेल इंडक्टर फाइंड करायचं होतं, जो आपण इथे फाइंड केलं. क्लिअर. चला लिहून घ्या. बरं, लिहा रे नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटी इन पिकोफॅरेड. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटी इन पिकोफॅरेड, comma, which will make 101.4 microhenry inductance. 101.4 microhenry inductance to oscillate with frequency of 1 megahertz. Oscillate with the frequency of 1 megahertz. फुल स्टॉप. लिहिला. चला बघा गिवन डाटा व्हेरी सिंपल छोटासा क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट द कॅपॅसिटी इन पिकोफॅरेड. फॅरेड मध्ये कोण असतो कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटन्स. तुम्हाला कॅपॅसिटन्स फाइंड करायचं पण कशामध्ये पिकोफॅरेड मध्ये. तर तुम्हाला त्यासाठी 101.4 मायक्रोहेनरी इंडक्टन्स म्हणजे एल दिलेला आहे. काय दिलेला आहे एल किती 101.4 मायक्रोहेनरी. मायक्रोहेनरी म्हटलं म्हणजे याचा अर्थ 101.4 मायक्रोचा हेनरी मध्ये कन्वर्ट कराल तर 10⁻⁻6 हेनरी. 10⁻⁻6 हेनरी. त्यानंतर तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिली आहे 1 मेगाहर्ट्ज. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी एफ दिलेली आहे किती 1 मेगाहर्ट्ज. काय दिलेलं आहे 1 मेगाहर्ट्ज. म्हणजे त्याचा अर्थ 1 इंटू 1 मेगाहर्ट्ज म्हणजे 10⁻6 हर्ट्ज. काय होणार 10⁻6 हर्ट्ज. बरोबर. आणि तुम्हाला फाइंड काय करा म्हटलं आहे कॅपॅसिटी पिकोफॅरेड मध्ये. म्हणजे याचा अर्थ टू फाइंड मध्ये येणार कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर. काय फाइंड करायचं आहे तुम्हाला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर पर पिकोफॅरेड मध्ये. लक्षात ठेवा. सोल्युशन लक्ष द्या. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आपण फाइंड केलेला आहे थेरीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. तो होतो 1 डिवाइड बाय
2 पाय अंडर रूट ऑफ LC. आता C जर फाइंड करायचे तो तर स्क्वेअर रूटच्या आतमध्ये सापडलेला आहे, त्याला बाहेर काढा. बाहेर काढण्यासाठी तुम्हाला स्क्वेअरिंग करावं लागेल ऑन बोथ साइड. आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं तर f स्क्वेअर इक्वल टू 1 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 4 होतो. पायचं काय होणार स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, काय येणार LC. तुम्हाला काय पाहिजे C. सो देअरफॉर C इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 4 पाय स्क्वेअर L, f स्क्वेअर इकडे येणार तर f स्क्वेअर. समजलं? व्हेरी सिंपल कॅल्क्युलेशन. 1 डिवाइडेड बाय 4 इंटू पायचा स्क्वेअर 3.142 चा स्क्वेअर इंटू L. L ची व्हॅल्यू किती रे 101.4 इंटू 10 टू द पॉवर -6. बरोबर. ओके. आणि f ची व्हॅल्यू किती तर इंटू 1 इंटू 10 टू द पॉवर 6 चा स्क्वेअर. हो ना? अरे हो ना? बरं. सो 1 डिवाइडेड बाय काय करायचं 1 डिवाइडेड बाय ह्या 4 ने 101.4 ला मल्टिप्लाय करून घ्या. 101.4 ला मल्टिप्लाय केलं तर 4 4 चा 16 कॅरी 1, 4 1 चा 4 आणि 1 5, 4 0 चा 0, 4 1 चा 4 आणि एक डिजिट नंतर पॉइंट येणार म्हणजे 405.6 इंटू. आता 3.142 चं तुम्हाला काय करावं लागेल स्क्वेअर काढावं लागेल. काय करावं लागेल स्क्वेअर काढावं लागेल. तर 3.142 चा स्क्वेअर काढण्यासाठी लॉग टेबलची गरज लागेल. तर याचा स्क्वेअर मिळेल तुम्हाला लॉग टेबल बघाल तुम्ही 9.872. याचा स्क्वेअर काय होतो 9.872. दोघांचा मल्टिप्लाय आपण इथे केलं इंटू 10 टू द पॉवर -6. 10 टू द पॉवर -6. बरोबर. हा 10 टू द पॉवर -6. 1 चा स्क्वेअर 1 होणार इंटू 10 टू द पॉवर 6 चा स्क्वेअर काय होणार रे 10 टू द पॉवर 12. 10 टू द पॉवर 6 चा स्क्वेअर काय होणार 10 टू द पॉवर 12. सर्व बरोबर आहे काय एकदा चेक करूया. f स्क्वेअर झाला 2 चा 4 पाय स्क्वेअर LC. C इकडे गेलं तर f स्क्वेअर इकडे येणार म्हणजे याचा अर्थ 4 3.142 चा स्क्वेअर 101.4 इंटू 10 टू द पॉवर -6 मिली हेनरी असल्यामुळे आणि 1 इंटू 10 टू द पॉवर 6 त्याचा स्क्वेअर. तर तुम्हाला काय मिळालं 10 टू द पॉवर 12. कारण 10 टू द पॉवर 6 चा स्क्वेअर काय होणार 10 टू द पॉवर 12 होणार. बरोबर. ओके. आता काय करायचं ह्या दोघांचं मल्टिप्लाय करायचं. ह्या दोघांचं मल्टिप्लाय कराल तर तुम्हाला यांचं मल्टिप्लाय मिळेल. तर याचं लॉग बघून एंटीलॉग जर बघितले तुम्हाला मिळेल 4.0048 इंटू 10 टू द पॉवर. बघा सांगा याच्यामध्ये जर तुम्ही बघा तर तुम्हाला 10 चा पॉवर मिळेल 2. 10 चा पॉवर काय मिळणार 2. क्लिअर. बघा लॉग टेबल याची व्हॅल्यू बघायची याची व्हॅल्यू बघायची दोघांचे ऍडिशन करून अँटीलॉग बघाल. अँटीलॉग बघाल तर 4.0048 इंटू 10 टू द पॉवर काय मिळणार 2 मिळणार. बरोबर आहे. 1 मिनिट 2 नाही 3. 10 टू द पॉवर 2 कसं मिळणार 3 मिळणार. काय मिळणार 10 टू द पॉवर 3 इंटू 10 टू द पॉवर -6 12 काय होणार 6. काय मिळालं 6 इक्वल टू. समजलं इथपर्यंत? तर समजलं. बरं काय आहे 1 डिवाइडेड बाय 4.0048 इंटू 10 टू द पॉवर 3 10 टू द पॉवर 6 10 टू द पॉवर 9 होणार आणि हा जर वर गेलं तर हा होणार इंटू 10 टू द पॉवर -9. काय होणार इंटू 10 टू द पॉवर -9. चला तर तुम्हाला मिळालं 1 डिवाइडेड बाय 4.0048. याचं बघायचं रेसिप्रोकल. काय बघणार रेसिप्रोकल जो तुम्हाला मिळेल 0.2498. काय मिळणार 0.2498 इंटू 10 टू द पॉवर -9. आता मला सांगा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा युनिट असतो फॅरेड. पण क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे की पिको फॅरेड पाहिजे. आणि पिको फॅरेड केव्हा बनतो जेव्हा 10 टू द पॉवर -12 असेल. काय असेल 10 टू द पॉवर -12 फॅरेड असेल तेव्हा तो काय बनतो पिको फॅरेड. मग इथे तसं आलं का रे नाही तर मग आणावं लागेल कन्वर्ट करावं लागेल. म्हणून कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर मध्ये डेसिमल पॉइंटला 3 प्लेस राईट साइडला शिफ्ट करा. 3 प्लेस राईट साइडला शिफ्ट केला तर 249 पॉइंट काय येणार 8. डेसिमल पॉइंट जर 3 प्लेस राईट साइडला शिफ्ट होत असेल तर 10 चा पॉवर मायनस ने वाढतो.
म्हणजे 3 प्लेस शिफ्ट झाल्या कारणामुळे 10 पॉवर मायनस ने वाढणार तर -12 फॅरेड होणार. सो देअरफॉर कॅपिटल C इज इक्वल टू 249.8 10 पॉवर -12 काय होणार पिको फॅरेड. 10 पॉवर -12 काय होणार पिको फॅरेड होतो. बरोबर. तुम्हाला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विचारलं होतं कशामध्ये पिको फॅरेड, जो आपण काय केलं फाइंड केलं. क्लियर. चला लिहून घ्या. हां क्लियर आहे. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. अ 100 मिलीहेनरी इंडक्टर 100 मिलीहेनरी इंडक्टर comma a 25 microfarad capacitor 25 microfarad capacitor and a 15 ohm resistor are connected in series to a 120 volt comma 50 hertz AC source 50 hertz AC source. Full stop. Calculate number 1 लिया impedance of the circuit at resonance. Number 2 लिया current at resonance. and number 3 लिया resonant frequency. क्लियर. 3 गोष्टी फाइंड करायच्या आहेत तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये. खूपच सिंपल क्वेश्चन आहे बघा. काय दिलंय तुम्हाला 100 मिलीहेनरी इंडक्टर. 100 मिलीहेनरी इंडक्टर म्हणजे याचा अर्थ L दिलेला आहे 100 मिलीहेनरी. याला हेनरी मध्ये कन्वर्ट करा. 100 into 10⁻³ हेनरी. बरोबर. त्यानंतर तुम्हाला दिला आहे 25 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर म्हणजे कॅपिटल C 25 मायक्रोफॅरेड असल्यामुळे 10⁻⁻6 फॅरेड ना. बरोबर. त्यानंतर तुम्हाला म्हटलं आहे and a 15 ओम रेजिस्टर म्हणजे याचा अर्थ कॅपिटल R सुद्धा दिलेला आहे किती 15 ओम. किती दिलेला आहे 15 ओम. बरोबर. हा पुढे काय म्हटलं आहे आर कनेक्टेड इन सिरीज. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा म्हणजे वर्ड आहे सिरीज. लक्षात ठेवा. कनेक्टेड इन सिरीज टू 120 व्होल्ट. काय म्हटलं आहे 120 व्होल्ट. आता 120 व्होल्ट म्हणजेच EMF. कारण का रेझोनन्सचा क्वेश्चन आहे तर हा ERMS होणार किती 120 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे किती 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे तुम्हाला 50 हर्ट्ज. बरोबर. हां पुढे बघा कॅल्क्युलेट इम्पिडन्स ऑफ द सर्किट ॲट रेझोनन्स म्हणजे टू फाइंड. नंबर 1 फाइंड करायचा आहे इम्पिडन्स म्हणजे Z. नंबर 2 तुम्हाला फाइंड करायला विचारलेला आहे करंट ॲट रेझोनन्स म्हणजे I. आता मला सांगा इथे जर ERMS दिला असेल तर हा तुम्हाला फाइंड करायचा आहे IRMS. काय फाइंड करायचा आहे IRMS. आणि नंबर 3 तुम्हाला फाइंड करायला विचारलेला आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. काय विचारलेला आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याचा अर्थ FR विचारलेला आहे. काय विचारलेला आहे FR. तर बघा सोल्युशन मध्ये नंबर 1 आपण फाइंड करणार Z. आता मला सांगा जर का समजा रेझोनंट कंडिशन असेल कारण क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे इम्पिडन्स फाइंड करा इन रेझोनन्स कंडिशन. पण रेझोनन्स कंडिशन कुठली तर रेझोनन्स कंडिशन ही सिरीज कॉम्बिनेशनची. कारण क्वेश्चन मध्ये सिरीज कॉम्बिनेशन म्हटलं आहे. तर इन सिरीज रेझोनंट किंवा रेझोनन्स सर्किट सिरीज रेझोनन्स सर्किट मध्ये Z इक्वल टू R असतो. सिरीज रेझोनन्स सर्किट मध्ये Z इक्वल टू काय असतो R. बरोबर. थेरी पार्ट मध्ये आपण घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ Z इक्वल टू R असतो ना. R ची व्हॅल्यू 15 ओम म्हणजे याचा अर्थ इम्पिडन्स तुम्हाला किती मिळालं 15 ओम. किती मिळालं 15 ओम. त्यानंतर नंबर 2 तुम्हाला फाइंड करायचा आहे IRMS. बरं IRMS फाइंड करायचा आहे LCR सर्किट असल्या कारणामुळे इथे काय होणार ERMS डिवाइडेड बाय Z. IRMS इक्वल टू ERMS डिवाइड बाय Z होणार. तर ERMS ची व्हॅल्यू किती 120 आणि डिवाइड मध्ये Z ची व्हॅल्यू किती आली रे 15. तर मला सांगा IRMS किती होणार 15 8 चा 120 म्हणजे 8 एंपियर. काय होणार 8 एंपियर.
क्लिअर. नंबर 3 तुम्हाला फाइंड करायचं आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. हे नॉर्मल फ्रिक्वेन्सी आहे ना एसी सर्किटची. ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. रेझोनंट फ्रिक्वेन्सी तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे 1 डिवायडेड बाय 2 पाय अंडर रूट ऑफ LC होतो. सो इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इंटू पाय ची व्हॅल्यू 3.142 इंटू अंडर रूट ऑफ L ची व्हॅल्यू काय 100 इंटू 10 टू द पॉवर मायनस 3. 100 into 10 to the power minus 3 and C ची value 25 into 10 to the power minus 6. 25 into 10 to the power minus 6. अरे दिसणार काय equal to 1 divided by 2 into 3.142 into under root of L ची value काय होणार 100 into 10 to the power minus 3 into C ची value 25 into 10 to the power minus 6. 25 into 10 to the power minus 6 होणार. So equal to 1 divided by 2 into 3.142 6.284 बरोबर 6.284 होतो हा. 2 2 चा 4 2 4 चा 2 1 चा 2 2 3 चा 6 6.284 बरोबर इनटू अंडर रूट ऑफ बघा बरं काय होणार मला सांगा 25 तर लिहून घेतो इथे 100 म्हणजेच 10 टू द पॉवर 2 आणि 10 चा पॉवर -3 -6 10 टू द पॉवर -9 बरोबर आहे का -6 -3 काय होणार 10 टू द पॉवर -9 होणार इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 6.284 इंटू अंडर रूट ऑफ 25 इंटू 10 टू द पॉवर 2 इंटू 10 टू द पॉवर -9 10 टू द पॉवर -7. बट तुम्हाला माहिती आहे की 10 टू द पॉवर -7 चा स्क्वेअर रूट निघणार नाही. त्या कारणामुळे हा काय होणार 1 डिवाइडेड बाय 6.284 इंटू 10 टू द पॉवर -1 ला ऍडजस्ट करा. ऍडजस्ट केल्या कारणामुळे 10 टू द पॉवर -1 याला देऊन द्या 2.5 होणार आणि 10 टू द पॉवर काय राहणार -6 10 टू द पॉवर काय राहणार -6. सो 1 डिवाइडेड बाय 6.284 इंटू 2.5 चा स्क्वेअर रूट बघावं लागेल. 2.5 चा काय बघणार स्क्वेअर रूट आणि 2.5 चा स्क्वेअर रूट तुम्हाला काय मिळेल तर 2.5 चा स्क्वेअर रूट तुम्ही फाइंड कराल तो तुम्हाला मिळेल की बघा 2.5 चा स्क्वेअर रूट बघा स्क्वेअर रूट लॉग टेबल मध्ये तुम्हाला मिळेल 1.581 बरोबर आणि 10 टू द पॉवर -6 चा स्क्वेअर रूट होणार 10 टू द पॉवर -3 हे तुम्हाला माहिती आहे. आता काय करणार ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन मी इथे देत आहो लक्ष द्या 1 डिवाइडेड बाय याचं लॉग बघायचं दोघांच्या लॉगची ऍडिशन करून त्यांचं काय बघाल अँटी लॉग बघाल काय बघाल अँटी लॉग. तर यांचं लॉग अँटी लॉग बघितलं तर तुम्हाला मिळेल 9.935 काय मिळणार 9.935 आणि 10 चा पॉवर -3 वर जाणार तर हा होणार 10 टू द पॉवर 3 काय मिळणार 10 टू द पॉवर 3. आता ह्या दोघांचं काय बघणार रे याचं 9.935 चं रेसिप्रोकल बघणार काय बघणार रेसिप्रोकल. तर बघा रेसिप्रोकल किती येतो तर तो तुम्हाला रेसिप्रोकल मिळणार 0.1006 इंटू 10 टू द पॉवर 3 समजलं. आता तुम्ही काय फाइंड केलं रेझोनंट फ्रिक्वेन्सी. पण याला असे लिहू शकतो आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी इक्वल टू 10 चा पॉवर 3 अप्लाय करा तर डेसिमल पॉइंट 3 प्लेस राईट साइडला आपलं शिफ्ट होईल 100.6 हर्ट्ज 100.6 हर्ट्ज समजलं. तर अशा टाइपने आपण 3 गोष्टी फाइंड केल्या एक म्हणजे इम्पिडन्स RMS करंट आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी. क्लिअर झालं. तर इथे तुमचं या AC सर्किट चॅप्टरचे पूर्ण न्यूमरिकल कंप्लीट होतात. म्हणजे इथे तुमचा AC सर्किट चॅप्टरचं न्यूमरिकलचा जो पार्ट आहे तो इथे काय होतो एंड होतो. क्लिअर. पूर्णच्या पूर्ण न्यूमरिकलचा व्हिडिओ क्लिअर कंप्लीट करा त्या तुम्ही पूर्ण लिहून काढा आणि त्यांची प्रॅक्टिस करा. ओके चला.
तिथपर्यंत टेक केअर, बाय.